प्रचंड गर्दीमध्ये जातिवंत म्हैशी आणि रेडकांच्या धावण्याच्या स्पर्धा रंगल्या होत्या। या स्पर्धेत यश गायकवाड यांच्या म्हैशीनं विजेतेपद पटकावलं, तर सुधाकर पाटील यांच्या म्हैशीनं उपविजेतेपद पटकावलं। मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि राजेश केशरी चषक देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला। कोल्हापूरनं अजूनही ग्रामीण बाज जपलाय। चिंतामणी गणेश मंडळ म्हणजेच SP बॉईजच्या पुढाकारातून यंदा रेडकू आणि म्हैशी पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। रविवारी दुपारपासूनच शनिवार पेठ ते पापाची तिकटी या रस्त्यावर या अनोख्या स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बक्षिसांची स्पर्धा असल्यानं कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, मिरज, सांगली इथल्या 50 म्हैशी आणि 35 रेडकांचा स्पर्धेत समावेश होता। मोटरसायकलीच्या मागून म्हैशीला पळवणं, मालकाच्या हाकेला म्हैशीनी साथ देणं, रेडकू पळवणं अशा या स्पर्धा तब्बल 3 तास रंगल्या। म्हैस पळवण्याच्या स्पर्धेत यश गायकवाड यांच्या म्हैशीनं 1 मिनिट 23.16 सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला, तर सुधाकर पाटील यांच्या म्हैशीनं 1 मिनिट 23.69 सेकंदाची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला। मिरजेच्या मायाप्पा बन्ने यांच्या म्हैशीनं तिसरा क्रमांक पटकावला। याशिवाय वाशीच्या सक्षम वाकरेकर यांच्या म्हैशीनं आणि सोलापूरच्या धनाजी पाटील यांच्या म्हैशीनं स्पर्धेत यश मिळवलं। रेडकू पळवण्याच्या स्पर्धेमध्ये संभाजी चिले यांच्या रेडकानं पहिला क्रमांक, अर्णव चव्हाण यांच्या रेडकानं दुसरा आणि शंभू गवळी यांच्या रेडकानं तिसरा क्रमांक मिळवला, तर पार्थ पोवार, राजू बचाटे यांच्या रेडकांनी अनुक्रमे चौथा आणि 5वा क्रमांक पटकावला। या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, उपमहापौर अक्षय जरग, दीपा ठाणेकर, नगरसेवक विशाल शिराळे, अजय इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, इंद्रजित अडगुळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी अनिल पाटील, अनिकेत पाटील, सोन्या माळी, अनिकेत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।